आयुष्यात अशी वेदना येते की बाहेरून कोणी पाहू शकत नाही. लग्न होऊन वर्ष जातात पण घरात बाळाचा आवाज येत नाही. लोकांचे प्रश्न वाढतात, टोमणे वाढतात आणि मन हळहळू वाटते. पण जेव्हा विश्वास आणि श्रद्धा असते तेव्हा चमत्कारही निश्चित घडतात. हा अनुभव एका कुटुंबातील स्त्रीचा आहे, ज्याच्या लग्नाला जवळपास 6 वर्षे पूर्ण झालेले होते. पण त्या 6 वर्षात त्यांच्या आयुष्यात एकच मोठी कमी होती. त्यांच्या घरातून अजून बाळाचा आवाज आला नव्हता. सुरुवातीच्या काही वर्षात त्यांनी फार विचार केलेला नाही, कारण सर्वजण म्हणत होते की अजून वेळ आहे आणि काळजी करण्यासारखे काहीच नाही. हळूहळू वर्ष जात गेलेले होते. लोकांची प्रश्नाची संख्या वाढत होते. प्रत्येक सणाला, प्रत्येक समारंभात लोक एकच प्रश्न विचारत होते, अजून बाळ झालेलं नाही का? हा साधा प्रश्न स्त्रीच्या मनाला खूप खोलवर दुखवून जायचा. ती बाहेरून हसून उत्तर द्यायची, पण आतून तिचं मन तुटत होतं, कारण आई होण्यासाठी स्वप्न मनात तितकंच जिवंत होतं. दररोज देवाला प्रार्थना करायची की एक दिवस तिचं घरात बाळही असण्याचे भरून जावं, पण त्याची स्वप्नाची पूर्तता अजूनही नव्हती. मग त्याने डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतलेला होता, कारण कदाचित काही वैद्यकीय कारण असेल आणि योग्य उपचार घेतले तर समस्या सुटेल असे त्यांना विश्वास होता. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या आणि टेस्ट चालू होत्या. अनेक प्रकारचे टेस्टही करण्यात आलेले होते. प्रत्येक टेस्ट नंतर त्यांना वाटायचे की आता काहीतरी उपाय मिळेल, पण त्यांना प्रत्येक वेळी उत्तर अस्पष्ट, परिणाम निराशाजनक असायचे. तरीही त्यांनी आशा सोडलेली नव्हती, कारण त्यांच्या मनात अजूनही विश्वास होता की एक दिवस सर्व काही ठीक होईल. औषध घेतलं तरी, उपचारही केले, डॉक्टरांनी सांगितले प्रत्येक नियम पाळले, पण वेळ जात होती, अपेक्षित परिणाम मिळत नव्हता. ही गोष्ट त्यांच्या मनावर खूप मोठा ताण निर्माण करत होती. फक्त आधुनिक उपचारावर त्यांनी थांबून राहिलेले नाही, तर अनेक लोकांना सांगितलेल्या आयुर्वेदिक पारंपरिक उपचारही त्यांनी प्रयत्न सुरू केलेला होता. कोणी सांगितले की औषधी वनस्पती वापरलं तरी, कोणी सांगितले की घरगुती उपाय करूनही पाहिले, कारण त्यांना वाटत होते की कदाचित एकही उपाय काम करेल. पण प्रत्येक महिन्याला त्या आशाने वाट पाहायचे होते, पण प्रत्येक वेळी निराशाच होती. ही निराशा हळूहळू मनावर भारी पडू लागलेली होती, कारण आशा जितकी मोठी असते, दुःखही तितकंच मोठं होतं. तरीही त्याने हार मानलेलं नव्हतं, कारण त्यांना अजून विश्वास होता स्वामी समर्थ काहीतरी करतील. समाजात काही लोक समजून घेणारे असतात, पण काही लोक नकळत किंवा कधी कधी जाणीवपूर्वक अशा शब्दाचा वापर करतात जे खूप मन दुखवतात. काही स्त्रियाला तिला वाईट शब्दाने हिणवायचे. वांज वांज असा शब्द वापरून तिच्या मनाला जखम करायचा. तो शब्द ऐकताना ती बाहेरून शांत राहायची, पण आतून तिचं मन तुटून जायचं होतं. रात्री ती एकटे असताना रडायची. कोणी पाहू नये म्हणून शांतपणे अश्रू ढाळायची, कारण प्रत्येक स्त्रीला मनात आई होण्याचे स्वप्न असते आणि ते स्वप्न अपूर्ण राहिलं तर वेदना खूप खोलवर असते. पण त्या सगळ्यांच्या वेदनामध्ये एक गोष्ट कायम होती, श्री स्वामी समर्थांची भक्ती होती. नियमितपणे स्वामी समर्थ यांचे नामस्मरण करायचं. तिला वाटायचे देव कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवत नाही, फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबावं लागतं. ती रोज मनापासून स्वामी समर्थांना प्रार्थना करायची. स्वामी चरणी आपली बेटा सांगायची. कधी कधी तिचे डोळे पाण्याने भरायचे, पण श्रद्धेत कधीही कमीपणा आलेला नव्हता. एक दिवस तिच्या मनात आले की आपण थेट स्वामी समर्थांची चरणी अक्कलकोटला जाऊया आणि त्यांना विनंती करायची वेळ आलेली होती. तिने आपल्या नवऱ्याशी मनातील सगळी वेदना शांतपणे शेअर केलेले होते. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून नवऱ्यालाही खूप वाईट वाटलेले होतं, कारण तोही तिच्याकडे या वेदनेतून जात होता. दोघांनी मिळून एक निर्णय घेतलेला होता. आता शेवटची आशा म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ या ठिकाणी जाणार होते. स्वामी समर्थांची चरणी जाऊन मनापासून प्रार्थना करणार होतो, कारण जेव्हा माणूस पूर्णपणे हतबल होतो तेव्हा देवाकडे धाव घेतो. दोघांनाही प्रवासाची तयारी चालू केलेली होती. मनात प्रचंड श्रद्धा घेऊन अक्कलकोटच्या दिशेने निघालेलं होतं. या प्रवासात माझ्या मनात विचार चालू होते. कधी कधी वाटायचे की स्वामी तिची विनंती ऐकतील, तर कधी कधी भीती वाटायची, जर पुन्हा निराशा मिळाल तर काय होईल. तरीही स्वामींचे नाव घेत राहिलेलं होतं. प्रत्येक क्षणी मनात म्हणत होतं, स्वामी माझा ऐका, कारण तिच्या मनात एकच इच्छा होतं, आई होण्यासाठी, आणि त्याच्या इच्छेसाठी स्वामींच्या दारात गेलेलं होतं. अक्कलकोटला पोचल्यावर तिच्या मनात एक वेगळी शांतता जाणवली होती. जणू काही मनावरचा भार
हलका झालेला होता. स्वामींच्या मंदिरात प्रवेश करताना तिचे डोळे पाण्याने भरलेले होते. स्वामींच्या मूर्तीसमोर उभी राहिलेली होती आणि तिच्या मनात सगळी वेदना एकदम बाहेर आलेली होती. ती मनापासून प्रार्थना सुरू करू लागलेली होती. तिने सांगितले, स्वामींना आता तुमच्याशिवाय आमच्याकडे दुसरा आधार उरलेला नाही. तिचे डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूमध्ये श्रद्धा आणि विश्वास होता. तिचे उभे राहून स्वामी समर्थासमोर एक मोठा संकल्प केलेला होता. तिने मनापासून वचन दिलं होतं, 21 वेळा स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचणार आणि गुरुचरित्राचं 1 वेळा पारायण करेल. असं हा संकल्प पूर्णपणे श्रद्धेने घेतलेलं होतं, कारण तिला वाटत होता की तिच्या आयुष्यात शेवटचा प्रयत्न आहे. जर स्वामीने ऐकलं तर तिचं आयुष्य बदलणार होतं आणि जर नाही ऐकलं तर कदाचित आयुष्यभर ही वेदना सहन करणार होती. तिच्या मनात खूप विश्वास होता, कारण स्वामी समर्थावर तिची विश्वास आणि श्रद्धा होती. घरी परतल्यानंतरनं संकल्पपूर्वक तिने पूर्ण करण्यास सुरुवात केलेली होती. दररोज नियमितपणे श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र वाचायला सुरुवात केलेली होती. सकाळी उठून प्रथम स्वामींचे स्मरण करायचं, मन शांत मनाने पारायण करायचं. कधी कधी शरीर थकत होतं, कधी कधी घरातील काम खूप असायचं, पण तिने संकल्प सोडलेलं नव्हतं, कारण तिच्या मनात विश्वास होता, स्वामी माझं नक्की ऐकतील. संकल्पना करताना तिच्या मनात अनेक भावना होती. कधी तिला आशा वाटायचं काही तर चांगलेवर, पण तिला भीती वाटायचं. पुन्हा निराशा झालं तर स्वामींचं नाव घ्यायचे, कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती कसली असली तर विश्वास ठेवणे. असे करत करत संकल्प काही आठवडे गेलेले होते. तिने संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रचंड श्रद्धा आणि संयम दाखवलेलं होतं. प्रत्येक दिवस ती स्वामींचं नाव घेऊन सुरू करण्यात तिच्या मनात आता थोडी सकारात्मकता वाढू लागलेली होती, कारण श्रद्धा माणसाला आतून मजबूत करते. ती प्रत्येक पारायातून करताना स्वामींनी आपली इच्छा सांगत होती, स्वामी मला आई बनवा. एक विनंती होती मनात होती आणि ती रोज मनापासून प्रार्थना करत होती. संकल्प सुरू होता. जवळपास 2 महिने झालेले होते. ते अजूनही श्रद्धेने पारायण करत होते. एक दिवस अचानक काही वेगळं जाणवलं. शरीरातील बदल जाणवू लागले होते. सुरुवातीकडे तिने त्याकडे फार दुर्लक्ष केलेलं होतं, कारण तिला आधी अनेक वेळा असे वाटत होते, पण यावेळी काहीतरी वेगळं होते. तिने डॉक्टराकडे जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि जिथे घडलं त्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होते. डॉक्टरांनी तपासणी केली. रिपोर्ट पाहिला तर काही क्षण डॉक्टर शांत राहिले. त्याने हसून सांगितले, अभिनंदन, तुम्ही प्रेग्नेंट आहात. तो क्षण तिच्यासाठी अविश्वसनीय होतं. तिला स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले होते, कारण 6 वर्षाची वाट पाहणं आज संपलेलं होतं. मनात श्री स्वामी समर्थाचं नाव घेतलेलं होतं, कारण तिला आता वाटलं होतं की चमत्कार श्रींच्यामुळे झालेलं होतं. घरी परतल्यावर तिने सर्वप्रथम स्वामींच्या फोटोसमोर नमस्कार केलेला होता. तिचे डोळे पाण्याने भरलेले होते, कारण तिचं स्वप्न आता खरं झालेलं होतं. हळूहळू आनंदाची बातमी कुटुंबात पसरली होती. सर्वांनी खूप आनंद व्यक्त केलेलं होतं, कारण इतके वर्ष सगळे या दिवसाची वाट पाहत होती. काही लोकांनी तर आश्चर्य वाटलेले होतं, कारण इतक्या वर्षांना अचानक अशी बातमी आली होती. पण मनात एकच विचार होता, स्वामींच्या कृपेने सर्व शक्य झालेले होते. ज्या लोकांनी तिला आधी टोमणे मारलेले होते ते वेगळी नजरेने पाहू लागलेले होते. काही लोकांनी माफी मागितलेले होते, पण तिने कोणावर राग धरलेलं नव्हतं, कारण तिला वाटायचं होतं की आयुष्यात आनंद परत आलेला होता. गर्भावस्थाचे दिवस हळूहळू पुढे जात होते. ती खूप काळजी घेत होते. नेहमीच डॉक्टराकडे तपासणी करत होते. त्याच्याबरोबर स्वामी समर्थांचे नाम जपी सुरू होते, कारण तिला वाटत होते की हा प्रवास स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. प्रत्येक गुरुवारी स्वामींची प्रार्थना करायचे आणि आभार मानायचे. महिने पुढे जात होते. तिच्या मनात उत्सुकता वाढत होते, कारण लवकर तिच्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार होता. ती बाळासाठी छोटी छोटी तयारी करू लागलेले होते. कपडे घेतले होते, खेळणे घेतले होते. घरात वेगळेच आनंद हवा निर्माण झालेले होते. कुटुंबातील सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत होते, कारण हा आनंद खूप वर्षांनी आलेलं होतं. शेवटी तो दिवस जवळ आलेला होता. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले होते. कुटुंबातील सर्वजण बाहेर प्रार्थना करत होते. काही तासानंतर डॉक्टर बाहेर आले. त्याने आनंदाची बातमी झालेली होती, तिला एक सुंदर मुलगा झालेला आहे. तो क्षण संपूर्णपणे कुटुंबासाठी अविस्मरणीय होतं. 6 वर्षाची प्रतीक्षा आज संपलेले होते. घरात बाळाचा रडण्याचा आवाज घुमत होता. विशेष म्हणजे तो दिवस खूप खास होता. तो दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा दिवस होता आणि त्या दिवस होता गुरुवारचा होता. हा अनुभव ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटत होता, कारण
एक सुंदर योग होता. तिला वाटत होता स्वामी स्वतः तिच्या घरी बाळ पाठवलं आहे. तिच्या डोळ्यात पुन्हा आनंद अश्रू आलेले होतं, कारण ती क्षणभर आयुष्यभर विसरणार नव्हती. तिच्या श्रद्धेचा विजय होता. बाळाला पहिल्यांदा हातात घेताना तिचं मन भरून आलेलं होतं. तिनं त्या छोट्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मनात स्वामी समर्थ यांचे आभार मानलेले होतं, कारण तिचं आयुष्य आता पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. 6 वर्षाचा वनवास संपलेला होता. आनंदाची बातमी बदललेले होते. काही दिवसांनी बाळाचं नामकरण करण्याचा दिवस गाठलेला होता. सर्व कुटुंब एकत्र जमलेले होतं, कारण हा आनंद सगळ्यांसाठी खास होता. तेव्हा तिने एक निर्णय घेतलेला होता. या बाळाचं नाव स्वामींच्या नावाशी जोडलेलं असावं, कारण हा मुलगा त्यांच्या कृपेनेच मिळालेला आहे. सगळ्यांनी तिला निर्णय आवडलेला होता. बाळाचं नाव ठेवलेलं होतं समर्थराज. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झालेला होता. समर्थराज हळूहळू मोठा होत होता. घरात त्याच्या हसण्याने आनंद भरून गेलेला होता. जे घर आधी शांत आणि उदास वाटायचं, तो आता गजबजलेलं होतं. प्रत्येक दिवस नवीन आनंद घेऊन येत होता. प्रत्येक वेळी मुलाकडे पाहून स्वामींचे आभार मानायचे, कारण हा आनंद खूप वर्षांनी अनुभवलेला होता. कधी कधी ती मागच्या दिवसाची आठवण काढायची. लोक तिला वाईट शब्द बोलायचं, जेव्हा ती एकटी रडायची. पण आता त्या सगळ्याची आठवण फिका झालेले होते, कारण तिच्या आयुष्यात आता आनंद होता. तिला वाटायचं की स्वामी समर्थ तिला धैर्य शिकवण्यासाठी हा प्रवास दिला असेल, कारण प्रत्येक कठीण काळ आपल्याला काहीतरी शिकवत होतं. हा आता इतर लोकांनाही सांगू लागलेला होती. श्रद्धा, संयम महत्वाचा होता, कारण आयुष्य प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. कधी कधी देव आपली परीक्षा घेतो, पण जर आपण विश्वास ठेवला तर चांगलंच होतं. स्वतःचा अनुभव सांगायचं, जेणेकरून इतर लोक निराश होऊ नये, कारण आशा ठेवणं खूप महत्वाचं असते आणि श्रद्धा माणसाला मजबूत असते. हा अनुभव एक स्त्रीचा नाही, तर श्रद्धेची ताकद आहे, कथा आहे. कारण जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने देवाला हाक मारतो, तेव्हा हाकेला उत्तर नक्की मिळते. कधी कधी लगेच मिळते, कधी कधी थोडा वेळ लागतो, पण देव कधीच विसरत नाही. आजही ती स्त्री म्हणते, स्वामी समर्थ अजूनही आहेत, फक्त त्यांना मनापासून हाक मारायला हवी. कारण श्रद्धा आणि विश्वास असेल तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. तिच्या घटनेचा हा पुरावा आहे. प्रत्येकाला एकच सांगतो, कधी आशा सोडू नका, देवावर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य चमत्कार हा घडतोच. हा अनुभवतून एक बोध मिळतो. आयुष्यात किती अडचण आली तर श्रद्धा सोडू नका. लोक काही बोलले तरी मन मजबूत ठेवा, कारण देव सर्व काही पाठ असतो, पण योग्य वेळेला योग्य आपल्याला फळ देत होतो. पण विश्वास आणि संयम आवश्यक असतो. जर तुमचा स्वामींवर खरा विश्वास असेल तर अशक्य हा शब्द शक्य होतं. श्रद्धा आणि संयम असेल तर स्वामी समर्थ भक्ताला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. जय जय रघुवीर समर्थ. अशा स्वामी समर्थांची कृपेचा खरा अनुभव ते ऐकायचा असेल तर पॅटर्न वेगळ्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.